पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ पळसपाडा गावात एका उच्च शिक्षित आदिवासी तरुणाने शेतीत एक वेगळा आणि प्रेरणादायी प्रयोग करून दाखवला आहे। कृषी अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतल्यानंतर मृद संधारण आणि जल संवर्धन या विषयात तंत्रज्ञान पदव्युत्तर एमटेक आणि पुढे PhD पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या 32 वर्षीय डॉक्टर सुमित ढाक यांनी पारंपरिक शेतीऐवजी बागायती शेतीचा मार्ग निवडला। डॉक्टर ढाक यांनी अवघ्या 20 गुंठे क्षेत्रात थायलंडच्या सफेद जांभळाची व्हाईट जांभूळ बाग यशस्वीपणे उभी केली आहे। जून 2023 मध्ये त्यांनी 100 रोपांची नियोजनबद्ध लागवड केली। शेणखत, ठिबक सिंचन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी बाग फुलवली। सुरुवातीच्या काळात आंतरपीक म्हणून खरबूज आणि कलिंगडाची लागवड करून त्यांनी खर्च भागवला आणि अतिरिक्त नफाही मिळवला। 3 वर्षाच्या कालावधीत झाडांना मोठ्या प्रमाणात फुलोरा येऊन पांढऱ्या जांभळाचे उत्पादन सुरू झाले आहे। प्रति झाड 5 ते 6 किलो उत्पादन मिळण्याची अपेक्षा असून बाजारात या फळाला 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळत आहे। विशेष म्हणजे पुढील वर्षांमध्ये उत्पादनात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे। सफेद जांभूळ हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते। किडनी विकार, रक्ताची कमतरता, मधुमेह आणि पोटाचे विकार यावर याचे गुणकारी परिणाम होत असल्याने बाजारात याची मागणी वाढत आहे। काळ्या जांभळाच्या तुलनेत हे फळ लवकर बाजारात येतं। डिसेंबर मध्ये फुलोरा येऊन मार्च मध्ये काढणी होते। डॉक्टर ढाक यांनी लागवडीसाठी 12 बाय 10 फूट अंतर ठेवून रोपे लावली। 60% जैविक खते आणि 40% द्रवरूप रासायनिक खतांचा समतोल वापर केला। हवेतील आर्द्रता मोजणारी यंत्रणा, जमिनीतील ओलावा तपासणी, नियमित छाटणी तसेच तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन या सर्व बाबींमुळे बागेची उत्तम वाढ साध्य झाली आहे। या प्रयोगशील शेतीची माहिती मिळताच परिसरातील अनेक शेतकरी बागेला भेट देत आहेत। या कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांनीही या उपक्रमाचे कौतुक केले। डॉक्टर सुमित ढाक आता आदिवासी व बहुजन समाजातील तरुणांना बागायत शेती व सफेद जांभळाच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यासही पुढाकार घेत आहेत। शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनत याची जोड दिल्यास अगदी दुर्गम भागातही शेतीतून यशस्वी वाटचाल करता येते। पारंपरिक पद्धतीने नव्या प्रयोगांची जोड दिल्यास शेती केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता समृद्धीचा मार्ग बनू शकते। याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रेरणादायी प्रवास। सर, आपण जांभूळ बघितलेलं आहे, जांभळं, पण हे सफेद जांभूळ नवीनच आहे। काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला ही कल्पना सुचली? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर सुमित मधुकर ढाक आहे। माझं BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे। एमटेक आणि PhD सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंगमध्ये झालेले आहे। हा मोखाडा तालुक्यातील पळसपाडा म्हणून गाव आहे। इथे आपण जून 2023ला अहमदनगर येथील संकेत नर्सरी येथून आपण 100 झाडं थायलंड व्हाईट जांभूळची आणली होती। आपण 12 बाय 10 फुटावरती हे लावलेले आहेत। 2.5 वर्ष झालीत आणि खूप चांगल्या पद्धतीने घड आलेले आहेत। तुम्ही बघू शकतात या पद्धतीने घड आहेत आणि खाण्यासाठी खूप हा चवदार आहे आणि रिव्ह्यूजसुद्धा खूप चांगले येत आहेत आणि याचे जे औषधी गुणधर्म आहेत हे जसे किडनीचा विकार असेल, डायबिटीस असेल, यासाठी खूप गुणकारी आहे। तर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे अवश्य वळावे असे माझे मत आहे। तर आर्थिक गणित जर समजा शेतकऱ्यांना सुधारवायचं असेल तर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थायलंड व्हाईट जांभूळ शेतीकडे वळावं आणि अतिघन पद्धतीने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण याची लागवड करू शकतो हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे। आणि याला बाजारपेठ मुंबई, ठाणे, नाशिक यासारखे आहेत आणि हा खाण्यासाठी खूप चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी याच्याकडे वळावे हे माझं एक मत आहे। धन्यवाद। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।